आज माझा दुसरा ब्लॉग चालू झालेला आहे। आज तर मी काय कामाही मला गेलो नाही, आज दिवसभर घरीच होतो आईची सेवा करायला। पण मी आता जस्ट बोलू तर आता जस्ट उठून आलोय। आता पुढचं काय होणार तर आपण बघूया काय काय होतं। आज लाल कलर आहे हा, आपली आई पण इथे लाल कलर घालून बसलेली आहे आणि आपली आईचं हा आहे आणि आपले इथे फॅन आलेले आहेत। क्या बोलते भाई, कैसे भाई? बिग फॅन भाई। ती चालू करणार आहे आता, आरतीची आता तयारी चालू आहे। हे टाकतात आता मस्तपैकी। आता 5-10 मिनिटात आरती आज पण चालू होणार आहे। तुम्हाला दाखवतो आरतीमध्ये काय काय होतं ते। आणि असे पोरं आहेत ना, आरती पण बोलते ना कसे बोलतात त्यांना मला पण माहिती आहे। तुम्हाला माझ्या आरती बोलते ना कसं बोलतात हा। हो पंजाब भाऊ झाला की नाही हा। विवश लोक माई बाग असे बसलेत, या आले आपली पावती आता वर्गणी दिली मी। चला आता आपण पुढचा ब्लॉग, चला आता आपण जाऊ। आता थोड्या मिनिटांनी भेटू वापिस, काय होतं आपण बघूया। आज कावेरीमध्ये लय मोठा गरबा असेल ना म्हणजे, आज गरबा असणार की नाही कावेरीमध्ये? नसणार हा। मला नाही माहिती, मी अशा तुमच्यासारख्या पोरी बघायला जात नाही ना। काय बोलतो, पोरी बघायला तूच जातो। आणि एक आज मोठी गोष्ट, म्हणून काल पण गेलेला ना गपचूप पोरी बघायला। भाई पोरी बघायला नव्हतं गेलो, ब्लॉग बनवायला गेलेलो। ठीक आहे, नवीन ब्लॉगच्या नावाने पोरींना बघतो हा गपचूप। हा असं काय नाही हा, या बोलतंय तसं कायच नाही आहे। आणि एक माहिती आज आरतीसाठी आज भावाने आपला संबल रेडी केलाय। आपण काय त्याला बोललेलो पण त्या मनामध्ये घेतलाय। 9 दिवस पोरींना बघतात आणि स्टेटसला टाकतात की हा बाबा आम्ही 9 दिवस पोरींमध्ये देवी बघतो। आपले भाव कसे बोलतात हे तुम्हाला चांगली मोटिवेशन करतायत। भाऊ तुम्ही आज संबल बनवला, कसं आहे आज वाजवणार की नाही तुम्ही? आज सांबार बनवला, उद्या भात बनवणार आणि परवा डाळ बनवणार, मग खिचडी बनवणार, उपास सोडणार खिचडी बनवणार। तुम्ही तर उपासाला दाल खिचडी खातात आहे आणि हा बघा पिठी भात हा बघा उपासाला पिट्टी भात चालतं। आई बोलते उपासाला पिट्टी भात खायचं, आता याला काय बोलू बाबा। इकडे कढी भातवाले पण आहेत। हा मेन गोष्ट आपली कधी भात उपासाला। आई बोलते मला आईस्क्रीम खातात, काय बोलतात आता? आणि तू काय आम्हाला बोलतो जिभेला तुमच्या टोक आहे, माझ्या जिभेला टोक नाही का? टोचते का आमची जीभ? आणि उपवासाला बनवा आम्ही बुंदी खातो। बघा हे अशी शिव्या चालतात बघा। इथे देवीचा मंडप आहे आणि इथे शिव्या देतात। जाऊ दे, आपण आता पुढे बघू। आता आपले साहिल ब्लॉगर आपल्याला भेटलेले आहेत, यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, मी काय साहिल गुडारकर। तर आपल्या भावाने नवीन चॅनल ओपन केले, तर भावाला सबस्क्राईब करा। भावाचा पहिला व्हिडिओ होता, शॉर्ट व्हिडिओ होता, भावाने मेहनत केली व्हिडिओ बनवायला। तुम्ही व्हिडिओची मेहनत बघा, तर भावाला सपोर्ट करा, भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा। खाली माझ्या चॅनलचं नाव दिलंय साहिल गुडारकर, जाऊन सबस्क्राईब करा आणि दोघं भावांवरती प्रेम दाखवा, मस्तपैकी दाखवा। आता आम्ही दोघं कष्ट तर करताय, पण तुमचं काय सपोर्ट पाहिजे ते तुम्ही देऊ शकतात, बाकी कोण देऊ शकत नाही। तुम्ही सबस्क्राईब करणार तर आम्ही वर होणार, नाहीतर मग आम्ही आहे तिकडेच आहे झोपडपट्टीमध्ये। हा 2 बाय की खोली बस रेने का 5 बाय 2 की खोली आहे। आता पुढे बघा आरती आता चालू आहे मस्तपैकी, आरती बिरती घेऊन नंतर गरबा बघायला जाऊ। त्यावर बघा लाल कलर आहे, लाल आहे पण मागडे लालला काळा घातला, कारण की टी शर्ट मध्ये पण लाल आहे। हा काय होते काळा घातलाय, त्यात नजर लागते ना लालनी, म्हणून तर काळ्या घातल्या त्यांनी हा। आणि आज तर लाल कलरचे बाबा, आज बैल सोडाय पाहिजे अंगावर वाटतं, बैल आला की उडवून जाईल डायरेक्ट। सध्या इथे बघू शकता तुम्ही, इथे 2 ब्लॉगर आमच्या एरियामध्ये, एक साईराज मांजरेकर, एक साहिल गुडारकर। तुम्ही दोन्हीचा चॅनल बघितला असेल, आता परत त्यांनी कमबॅक केला साईराज मांजरेकरने। चॅनल नाही बघितलं तर जाऊन बघा त्याचा चॅनल आणि लवकर सबस्क्राईब करा चॅनलला त्याच्या, कारण की भाऊ खूप जास्त मेहनत करतोय सध्या। आता त्याला उद्याच पहिला ब्लॉग आलाय, अजून ब्लॉग येत असणार आपल्याकडे, अजून 9 दिवस आहे। 9 दिवसाचे 9 ब्लॉग आहेत आपल्याला, 9 दिवसाचे 9 ब्लॉग येणार, तुम्ही बघत राहा, फक्त मजा करता, एन्जॉय दाखवा बस। तुमचे माझ्या सपोर्ट करा, प्रेम दाखवा तुमच्या, बाकी काय नको आम्हाला।
चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला राम राम. आरती चालू झालेली आहे आता, तर आपण आता आरतीला जाऊया. फायनली आता गरबा चालू झालेला आहे. आता आपण तिकडे चाललो गरबा बघायला, तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण बघा, मी पण बघतो. चला. आज लाल कलर, तुम्ही लाल कलर घातला. लाल हा प्रेमाचा काय म्हणतात सिम्बॉल आहे. अच्छा, गुलाबचा निशाणी आहे, निशाणी. अच्छा. आणि हा कलर मला फार आवडतो, कारण हा प्रत्येकाच्या आयुष्याचा वाटोळा लावतो. गरबा होतो, एकदम मोठा गरबा होता, इथेच होतो. आज काय एवढा मोठा गरबा झाला नाही, पण आज लाल कलर ते कसे दिसतात तुम्हाला दाखवतो. बघा बघ. ते विचार करतायत मी नाचू की नको. नाचायचं पण टाइम आहे नाचायला. माझे मित्र मला सोडून आले तिथे गरबा बघायला. काय बाबा सांगायला आहे की नाही तुम्हाला? हा कॉल करते, कॉल दिसत नाही तुला. हा एवढा बिझी आहे का? पाऊस आलाय, पावसाने पुन्हा वाट लावली हे बघा. आणि पब्लिक तर पावसात पण गरबा घेतली बघा.
पावसा गरबा चालू आहे. पावसा गरबा चालू आहे पूर्ण. पब्लिक इकडनं बघते. गरबाचा क्रेज बोला ना ते बघा हेच ते. पावसात गरबा खेळते म्हणजे गाईज आम्ही पण ब्लॉग मध्ये आलोय गाईज. भावा गाईज आम्ही पण ब्लॉग मध्ये आलोय. असं पाहू शकते पब्लिक बघा पावसात गरबा खेळते. पावसात आम्ही एवढा पावसात भिजलोय तरी गरबा खेळतोय. गरबा नाही खेळतोय पण आता बघतोय सध्या पाऊस आलाय ना. पण नाही बघतोय आम्ही कोणाला बघतोय ते पण तुम्हाला माहित असेल. आम्ही हे दोघं मी नाही. तुझं काय म्हणणं? माझं काय म्हणणं नाही. मला आता घरी जायचं उशीर झालेला आहे कारण की पावसात मला गरबा बघणं नाही जमणार. समजतंय का? म्हणून आता भावाच्या ब्लॉग मध्ये आलाय बाई तुला काहीतरी बोलायला लागेल. बोलावं तर लागणारच. भावाला सपोर्ट करा. असंच पुढे जाऊ द्या. आपला भाव एक नंबर आहे. समजतंय का? थँक्यू बाय. आम्ही तिकडे लांबनं तुला बघितलं आणि मी धावत आलो बाई. बरं सायराच्या ब्लॉग मध्ये जायचं आता पूर्ण. पब्लिकची क्रेज बोलावे काय बोलावे ते माहिती नाही. पण पाऊस मध्ये गरबा खेळते म्हणजे मोठी गोष्ट. ही आपली काळीची आई प्रतीक्षा नगरची. हा सायरस माझा मित्र आणि माझ्या भावासारखा आहे. आणि आमचं जय मवानी मित्रमंडळ यांनी नवीन ब्लॉग आणि नवीन यूट्यूब चॅनल खोललं आहे. प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ही कृपया विनंती. थँक्यू धन्यवाद. तुमचं नाव तर सांगून जावं आहे. माझं नाव सचिन मकवाना @gmail @yahoo.com. आता एक ब्लॉग तो येणार होता. आजचा दिवस पण पावसाने पुन्हा खराब केला. तर बोलू नाही शकत पावसाला. जाऊ दे आता पाऊस येणार तर चांगलीच गोष्ट आहे. चल बाय. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला चॅनल आवडला असेल तर बाय.